प्रत्येक मंदिरात भजन, संस्कार, भोजन होणे आवश्यक आहे. कुठेही चर्च बनवून लोक मन परिवर्तन होणारी बाब घडवत असतील तर त्याला थांबविणे आपले काम आहे. लोकांच्या मनात राम जागविणे आवश्यक आहे. धर्माची कधीही चोरी होत नाही. ख्रिस्त धर्मांतर लागणं थांबणे गरजेचं आहे. ही संख्या न वाढू देता कमी करून शून्यावर आणायची आहे. हिंदू जागृती गरजेची आहे. आदिवासी भागात देखील निसर्ग पूजेसह मंदिरात जाऊन नियमित पूजा करा. आता देवमोगरा माता मंदिर आमदार अमरीशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या सहयोगातून बांधून दिले जाणार आहे. तरीही प्रत्येकाच्या सहभागातून मूर्ती निर्माण व्हावी हे आवश्यक आहे. प्रत्येकाला वाटेल ही आमची हिंदूंची मूर्ती आहे, हे आमचे मंदिर आहे, हे कार्य हिंदूंनी करावे. मंदिर उभे राहिले की हिंदू जागृत होतो. एकही हिंदू अहिंदू होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. अहिंदू झालेल्यांना पुन्हा हिंदू करावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले यांनी केले. शिरपूर तालुक्यातील मिठगाव मालकातर येथे महाशिवरात्री निमित्त देवमोगरा मातेच्या नव्या भव्य मंदिराचा 15 फेब्रुवारी रोजी सकाळी भूमिपूजन सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमस्थळी असंख्य महिला, पुरुष, युवक, युवती आणि आदिवासी वेशभूषा पेहराव करून कार्यक्रमात विशेष शोभा आणली. तीर कामठा भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाशिवरात्री निमित्त देवमोगरा मातेच्या नव्या भव्य मंदिराचे भूमिपूजन अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले यांच्या हस्ते, फलक अनावरण माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते, मंदिर पूजन परमपूज्य संत श्री आमलाल महाराज यहामोगी माताधाम मिठगाव मालकातर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ रवी बेलपाठक तसेच प्रमुख अतिथी आमदार काशीराम दादा पावरा, प्रियदर्शिनी सह सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल, प्रमुख संत श्री प्रकाश चैतन्य महाराज जय बजरंगधाम गधडदेव, संत श्री कालू चैतन, मुख्य संयोजक भूपेशभाई पटेल यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संत श्री काळू महाराज गुऱ्हाडपाणी यांचा सत्संग 14 फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री 8 वाजता मंदिर परिसर मिठगाव मालकातर येथे संपन्न झाला.